नमस्कार मित्रांनो, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। सांगोला तालुका नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील जी काही रणसंग्राम सुरू आहे याच्यामध्ये जर बघितलं राजकीय वर्तुळामध्ये बऱ्याच प्रकारचे खलबत्ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रत्येक पक्षातील प्रत्येक नेता एकमेकावर टीका करण्यामध्ये आणि जिरवाजिरवीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि याच अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तुषार इंगळे आज लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व गोष्टीचा खरं तर आपण या ठिकाणी आढावा घेणार आहे आणि कशा पद्धतीने राजकीय वर्तुळात जी होत आहे ती खलबतं ही खरं तर त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। प्रथमतः इंगळे साहेब, सांगोल्यामध्ये भारतीय जनता पार्टी अगदी जोमदार पद्धतीने प्रचार प्रसार करताना पाहायला मिळते। यामध्ये नेमकी जी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची काय भूमिका असणार आहे ती कशा पद्धतीची असणार आहे याच्यामध्ये? भाजपचा प्रचार कसा झाला आहे हो? मी आता या ठिकाणी जे आहे तो परवा दिवशी मी इथं बाईट बनवली होती। हा सांगोला शहरातील मध्यवर्ती ठिकाणचा कडला साका म्हणून संबोधलं जात होतं। काही चहाची ठिकाणं आहेत, त्यातलं एक महत्त्वाचं चहा घेण्याचं लोकांचं ठिकाण आहे। हा कडलास नाका नसून हा गोळीबार चौक झालेला आहे, असं म्हणलं तर काही अवघड ठरणार नाही। कधी आबासाहेबांच्या काळामध्ये सांगोल्यामध्ये गोळी मारायला जाऊ द्या, पण साहजिक पिस्तूल तर घेऊन कोण फिरलं होतं का? म्हणजे या आबासाहेबांच्या वारसदारांनी आबासाहेबांचे विचार गुंडळून ठेवलेले आहेत। भाजपच्या दहशतीला भिवून पळून गेले, आपला पक्षाचा उमेदवार डिक्लेअर केला आणि त्यांच्या दहशतीला घाबरल्यानंतर त्यांनी काय पालकमंत्र्यांना दम दिला, आपला उमेदवार त्यांना दिल्यावानी दिला आणि आता मैदानात आलेत। मग आता तुम्ही सांगितले की स्वर्गीय आबासाहेबांच्या नंतर सांगोल्यामध्ये गोळीबार होणारी पहिली घटना अशा पद्धतीची झाली आहे। तर याच्यामध्ये बघितलं तर त्यांचे जे वारसदार आहेत, मग आबासाहेबांचे विचार टिकवत नाहीत किंवा निवडणुकीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळत नाहीत। आबासाहेबांचा खांद्याला खांदा लावून ज्या मारुती आबा बनकर यांनी काम केलं आणि स्वतःच्या शेका पक्षाला पोषक वातावरण असताना उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर परत उमेदवार भाजपच्या दबावाला बळी पडून त्यांना का द्यावा लागला? मग तुम्हाला भाजपसोबतच जायचं होतं तर आबासाहेब केडरला विचारत होते, केडर हात वर करून सांगत होतं आणि आबासाहेब निर्णय घेत होते। हा तुम्ही पायंडा आबासाहेबांचा असताना तुम्ही मग त्या मार्केट कमिटीमध्ये मेळावा घे पाहिजे होता, आपल्याला भाजपसोबत विकासासाठी जायचं आहे हे आमदारनं सांगायला पाहिजे होतं। आमदार ज्या क्षणाला भाजपसोबत गेलेत त्या क्षणाला त्यांनी आबासाहेबांचे विचार गुंडळून ठेवलेले आहेत आणि इथून पुढं एकमेव आबासाहेबांचा मतदारसंघ हा सुरक्षित होता, परंतु आबासाहेबांचा मतदारसंघ यांनी हा भाजपच्या वळचेला नेऊन बांधलेला आहे। हा आबासाहेबांचा मतदारसंघ त्यांनी नासवलेला आहे। माझ्या सायकलला त्यांनी पोलीस स्टेशनला नेऊन बसवायला लावलं। भाजप दडपशाही करते म्हणजे काय करते नेमकं? दडपशाही म्हणजे ती सांगतोय ना, आज माझ्यासारखा सर्वसामान्य घरातलं पोरगा आहे, माझ्या पाठीमागे काहीतरी यंत्रणा आहे, ऐन टायमाला खोटा गुन्हा दाखल व्हायला लागला, माझ्यासारख्याला SP साहेबाला फोन तर करू शकते मुंबईतनं, म्हणून मी यांच्या आईंना अंगावर घेतो तालुक्याला। असलं माझ्यासारख्या पोरासुद्धा या विद्यमान आमदारानं जे आबासाहेबांना कधी उभ्या आयुष्यात केलं नाही, माझा जरी कार्यकर्ता असला तरी माझ्या कार्यकर्त्याला ह्यानं शिव्या दिल्यात किंवा टीका केली म्हणून माझ्या कार्यकर्त्या बाजूने पोलिसांना सांगितलं आहे ह्याला आत टाका किंवा ह्याच्यावर कलम लावा, परंतु या विद्यमान आमदारानं स्वतः माझ्यासारख्या माणसाला पोलीस स्टेशनला बसून ठेवायला लावलं पोलिसांना। मग आता जर बघितलं तर या निवडणुकीत जे काही दिग्गज राजकारणी आहेत हे खरं तर प्रचाराच्या यंत्रणेमध्ये प्रचारामध्ये उतरलेले बघायला मिळते, त्यांना हे प्रचारापर्यंत जावं लागतं, ह्याच्या पाठीमागचं कारण काय? अहो, याच्यापेक्षा यांनी घाम प्रचार चालू केलेला आहे। सन्माननीय विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दीपकराव साळुंके पाटील साहेब यांच्या पायाखालची वाळू आजच सरकलेली आहे। त्यांनी निवडणूक सोडून दिलेली आहे म्हणलं तर अवघड ठरणार नाही, कारण यांनी 2 दिवस दहशतीचं राजकारण चालू केलेलं आहे, दबाव आणायचं चालू केलेलं आहे। तुला ह्याच्यात अडकवीन, तुला त्याच्यात अडकवीन, ह्यांच्याशिवाय यांच्याकडे काय राहिलेलं नाही। काल परवा मार्केट कमिटीमधली जी काही लोक आहेत उद्योग व्यवसाय करणारी, काल बंगल्यावर बोलवून विद्यमान आमदारांनी दम दिलेत। कुठल्या बंगल्यावर? त्यांच्या निवासस्थानावर बोलवून दबक्यावर चर्चा, लोक गरीब आहे ती भिवून येत नाही ती पुढं, हे अतिशय भाजपच्या वळसीला जाऊन ह्यांना वर्ण दबाव येतं, ह्यांचं काय तर काळे बेरं गावलंय त्यांना, म्हणून ह्यांना आता टार्गेट दिलेला ही सीट जर मारुतीबाई पडली तर तुमचं काय खरं नाही, म्हणून आता गरीबाला डोसलायला लागलेत बोळात घालून। एका बाजूला जर बघितलं तर आज भारतीय जनता पार्टी आपल्या सांगोला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करताना सुद्धा आपल्याला बघायला मिळते। त्याच्यामध्ये बॅनरबाजी असेल, डिजिटलायझेशन असेल, ह्या गोष्टीकडे कसं बघताय? अहो, ह्यांचं कसं आहे माहीत आहे का, आपलं म्हणजे बाबे आहे, दुसऱ्या म्हणजे कार्ट आहे, ह्यांचा खर्च कुणी काढायचा हो? काल परवाच देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर चेक करा म्हणून निवेदन द्यायला गेलो, तिथे एक अधिकारी नव्हता, त्या अधिकारी उद्धट भाषा माझ्याकडे आजही उपलब्ध आहे, कोणी पाहिजे ते पुरावे घेऊन जावा। म्हणजे निवडणूक आयोग हा भाजपच्या दावणीला बांधलेला आहे। एका LED स्क्रीनला जवळजवळ 15 ते 20 रुपये खर्च आहे। त्यांच्या किती स्क्रीन चालवायच्या आता सध्या? ह्यांचा खर्च कुणी घ्यायचा? ह्यांचा खर्च भाजपचा कुणी घ्यायचा? म्हणजे ह्यांनी ठरवलं तसा कायदा आहे। म्हणून कमीत कमी निदान माझं दलित आणि मुस्लिम समाजाला माझं आव्हान आहे, मी मत ह्यालाच द्या म्हणणार नाही, पण खरी लोकशाही बाबासाहेब आंबेडकर जीवन टिकवायची असेल तर या मारत्या बातीशी उत्कृष्ट माणूस आहे, पण या कमळाला तेवढं गाडा।
मग आता ह्या वेळेला जर बघितलं तर शहाजी बापू विरुद्ध भाजप अशा पद्धतीची लढत आपल्याला सांगोला शहरामध्ये, मग ह्यात विजयाचा गुलाल कोण मिळवल काय वाटतंय? हो का, विजयाचा गुलाल कोण मिळवल म्हणजे आता आम्ही बोललो म्हणजे लोक म्हणणार हा ह्याचा प्रचार करायला लागलाय, परंतु ज्या भाजपनं महाराष्ट्राला सुरुंग लावला, पक्ष फोडले, घरदारं फोडली, आता सांगोलच्या निवडणुकीमध्ये जे राज्य लेवलला EB CDI इन्कम टॅक्सच्या धमक्या दिल्या, सांगोल्यात आता ED CBIच्या इन्कम टॅक्सच्या गाड्या कशासाठी फिरते त्या? मग सध्या आहेत का शहरामध्ये? खात्री करा, आहेत ना. बरं त्या कशासाठी फिरतात आम्हाला माहित नाही. बरं. मग यापूर्वी कधी गाड्या फिरत होत्या का? यापूर्वी कुठल्याच निवडणुकीला या गाड्या नव्हत्या. बरं कोण म्हणते कुठल्या तपासायला आली ती काय आली ती आम्हाला माहित नाही, बरं कारण आम्ही निष्कलंक माणसं आहे. आम्ही आला अंगाव घेतलं की हलणार शिंगाव माणसं आहे. ती कशासाठी आली ती काय आली ती आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला बोलले बघू, पण आम्हाला आमचंही काय तर पोलीस स्टेशनला गोपनीय खातं असतं, तसं आमचाही कोणतरी त्या खात्यात मित्र असतो. पण ह्याच्यापेक्षा काय एक दुर्भाग्य, ED CBIची गाडी कुठल्या तर तपासासाठी सांगोल्यात फिरते. एका आमदारानं त्या CBIच्या गाड्या नावाखाली एका कार्यकर्त्याला दम दिलाय. म्हणजे त्या भ्रष्टाचार- CBIला तुला चौकशीला बोलून आत टाकायला होईल. अरे भाई चाललंय काय? आहे का ह्याच्यामध्ये? म्हणजे भाजप म्हणजे काय तुम्ही दंडेलचे आहे काही? भ्रष्टाचार नव्हे, यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी टार्गेट दिलेलं आहे बरं का. आणि ह्याच्यामध्ये चांगली 2 माणसं बळी पडलेली आहेत. एक म्हणजे मारुतीबा बनकर आणि बाळासाहेब एरंडे, चांगली निष्कलंक माणसं ह्यांच्यात दानाला दिली त्यांनी, आणि ह्याचा कुडमुड वाजवायला लागली त्या आबा आणि बाबासाहेब, चांगली माणसं 2 चेहरे पुढे करून. काय मतं पडतील भाजपला? फक्त एरंडे मालक आणि एरंडे मालक, बाळासाहेब एरंडे मालक आणि मारुतीबा बनकर यांच्याकडे बघूनच पडली, त्यांना मतं पडली. कमळाला कोण देत नाही मत सांगोल्यात. तर आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तुषार इंगळे होते, आणि सांगोला तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये कशा पद्धतीच्या घडामोडी सुरू आहेत या खरं तर या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत.